चला, दिसायला पण सुंदर आणि चवीला तर खरंच इतकी सुंदर भाजी लागते ना. तुम्ही जर एकदा बनवली का तर प्रत्येक वेळी तुम्ही या गावरान चण्याचीच भाजी बनवाल, कारण चव खरंच खूप छान लागते. व्हिडिओवर शेवटपर्यंत बघा, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. तर मी हे गावरान हरभरे रात्री भिजू घातले होते आणि ते आता मी त्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे आणि छान उकळून घ्यायचे आहेत. त्यामुळे भाजीला चव पण छान येते आणि काय होतं, ते हरभरे आहेत ते मऊ लागतात. बघू शकता, मस्त फुललेले आहेत हरभरे आणि जे पाणी टाकलेलं आहे ना तेच भाजीला वापरणार आहोत. मी यातील अर्ध्या चण्याचा चना चाट करणार आहे आणि थोडीशी भाजी पण बनवणार आहे. मुलांना डब्यासाठी चना चाट छान आवडीने खातात मुलं, त्यासाठी चना चाट बनवणार आहे. त्यामुळे भरपूर असे चणे भिजू घातलेले होते मी. यातला लसणाची फोडणी दिलेली आहे आणि हा चना मसाला, छोले मसाला जो असतो तो टाकणार आहे. त्यामुळे छान टेस्ट येते. तमालपत्र टाकायचं आणि हो, मीठ पण टाकायचं आहे, कारण चणे शिजताना मध्ये एक टेस्ट जाते मसाल्याची आणि मीठ, त्यामुळे चणे हे सपक लागत नाहीत आणि भाजीलाही टेस्ट खूप छान येते. तमालपत्र, थोडेसं तेल आणि त्यामध्ये आपण लसूण टाकलेलं आहे. आता 5 ते 6 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत, कारण जर कमी शिट्ट्या झाल्या तर हरभरे निबर राहतात. मस्त असे मऊ शिजलेले आहेत. पण आता चणे शिजेपर्यंत भाजीची तयारी करूनच घेतलेली होती. आता आवश्यकतेनुसार तेल टाकून भरपूर असा कांदा कापलेला आहे मी. यातला चना चाटसाठी काही ठेवणार आहे आणि बाकीचा याच्यामध्ये टाकून छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघू शकता, मस्त असा रंग आलेला आहे. आणि जर तुम्ही जावा जावाच्या किचनमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला अशा साध्या सोप्या रेसिपी बघायला भेटतील. लसूण, अद्रक, कोथिंबीर पेस्ट आहे आणि हे कांदा तळत आल्यावरच टाकायचे आहे, त्यामुळे काय होते, छान टेस्ट लागते. आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे, त्यातली काही टोमॅटो मी ह्या भाजीला टाकणार आहे आणि मस्त गळेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो फ्राय करायचं आहे. यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे काय होतं, टोमॅटो लवकर मऊ होतं. हा घरगुती काळा मसाला, आवश्यकतेनुसार लाल तिखट आणि थोडीशी काश्मीरी पावडर टाकलेली आहे, त्यामुळे भाजीला छान कलर येतो. आणि आवश्यकतेनुसार हळद आणि छोले मसाला, धणे पावडर, जिरे पावडर टाकायचे आहे, त्यामुळे भाजीची चव अतिशय छान येते. आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता थोडंसं शेवटी हिंग टाकून आता आपण चणे जे शिजलेले आहेत ते कुकरचं झाकण काढून बघू शकता किती मस्त मऊ चणे शिजलेले आहेत, अगदी सॉफ्ट झालेले आहेत, त्यामुळे खायलाही छान लागतात. चना चाटसाठी मी यामध्ये बटाटे टाकलेले होते, ते काढून आता जेवढे चणे भाजीला पाहिजेत तेवढे टाकून छान फ्राय करून घेणार आहे. किती सुंदर कलर आलेला आहे, बघू शकता. हे खायला असेही छान लागतात. चना चाट असा तयार करू शकतो आपण. आणि मी आता यातीलच काही चणे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेले आहेत, त्यामुळे भाजी काय होते तर घट्ट होते आणि म्हणजे पाणी आणि रस्सा वेगळा वेगळा होत नाही. एकजीव भाजी करण्यासाठी याला मी हे टाकणार आहे. दुसरं कोणताच ग्रेव्ही वगैरे काही टाकलेलं नाही किंवा शेंगदाण्याचं कूट पण टाकायची गरज नाही आहे. आणि कोमट केलेलं पाणी यामध्ये आवश्यकतेनुसार टाकून आणि जे आपण चणे उकडून घेतलेले आहेत ते पण राहिलेलं काही पाणी टाकून थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. आता हा छोले मसाला आपण सुरुवातीलाही वापरलेला आहे, तर आता थोडासा आपण टाकू शकतो, त्यामुळे काय होते, भाजीला चव छान येते. आणि हो, हा मसाला आपण जर जास्त वापरणार असाल तर आपल्याला तिखट मात्र कमी टाकायचं आहे. आणि मीठ सुरुवातीला टाकलेलं आहे, त्या हिशोबाने आता आपल्याला मीठ टाकून छान भाजी हलवून घ्यायची आहे. खायला खरंच खूप छान लागते. नक्की या पद्धतीने एकदा ही रेसिपी करून बघा. शेवटी आता मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी पोळी, भाकरी किंवा आपण भातासोबतही खाऊ शकतो.